श्रोते हो नमस्कार. गेले काही दिवस आपण विनयाताईंच्या जीवन प्रवासाशी ओळख करून घेतली. अगदी जवळून पाहिला आपण हा प्रवास. आज त्याचा समारोप करायचा दिवस आला आहे. आजचा शेवटचा भाग आपण वाचतो आहोत. फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर, लेखिका श्रीमती विनया गोरे. भाग 38, शेवटचा भाग. 8-10 वर्षांपूर्वी एक दिवस सहज डोक्यात विचार आला, कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा कन्सल्टिंग का नाही करायचं? सखोल आणि विस्तृत असा अनुभव आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधला. माझे विचारशील नेतृत्व म्हणजे थॉट लीडरशिप, सॉफ्ट स्किल्स आणि अनुभव हीच माझी मालमत्ता आणि पुंजी. त्यामुळे नॉलेज ट्रान्सफर हे नेहमीच माझं ध्येय. मला कस्टमर्सबरोबर फिशिंग करायचं आहे. त्यांना आयते मासे आणून द्यायचे नाहीत. सामान्यतः माझे कस्टमर म्हणजे सिनियर बिझनेस लीडर्स. त्यामुळे धोरणात्मक आणि ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्रॅमवर माझे काम चालू आहे. कन्सल्टिंगच्या संदर्भातील काही उदाहरणं सांगते. एका कस्टमर कंपनीच्या सिनियर बिझनेस लीडर्सबरोबर प्रॉडक्ट सेंट्रिक बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनचा प्लॅन केला. आधीच माहीत होतं की या प्लॅनला खूप विरोध होणार आहे, पण तो अंमलात आणणं जरुरी आहे. आम्ही एका लहान बिझनेस युनिटबरोबर पुढे जायचं ठरवलं. ते यशस्वी होत आहेत हे जसजसं इतर बिझनेस युनिट्सना कळत गेलं तसतशी अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आणि ट्रान्सफॉर्मेशनची लाट आली. आम्हाला तो प्लॅन कसा चांगला, किती उपयोगी असं सेल्स पिच करायला लागलं नाही. बिझनेस युनिट्समधलेच लीडर्स एकमेकांना सांगत होते. आमचं काम सोपं झालं. अमेरिकेतल्या एका राज्यातल्या हेल्थकेअर सिस्टीमसाठी 5 वर्षांच्या खर्च बचतीचा धोरणात्मक प्लॅन केला. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कस्टमरचा सारखा प्रश्न, मला दरवर्षी सरासरी 20% बचत असलेला प्लॅन दाखव. जमेल तेवढी बचत लवकरात लवकर दाखव. तिला तिच्या राजकीय भाषेत समजावून सांगताना माझी दमछाक, कारण सुरुवातीच्या दिवसात बचत होणारच नव्हती. नवीन बिझनेस प्रोसेसेस आणि ॲनालिटिक्स वापरून नंतर साधारणपणे 1.5 वर्षानंतर बचतीचे आकडे दिसायला लागणार होते. शेवटी तिच्या काही अगदी निकटच्या आणि विश्वासार्ह साथीदारांच्या मदतीने तिचं समाधान होईल अशी उत्तरं शोधून काढली. अर्थातच 5 वर्षांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे पूर्ण करून कस्टमरला खर्च बचतीचा उपयोग झाला. एकदा फॉर्म क्रेडिट सिस्टीममधल्या 3 कंपन्यांच्या मर्जरची जबाबदारी घेतली होती. या कंपन्या ॲग्रो बँकेच्या अधिकाराखाली असतात. ॲग्रो बँक म्हणजे भारतातल्या नाबार्ड बँकेसारखी, फक्त प्रायव्हेट बँक. त्यांचे कस्टमर्स आणि काही सिनियर बिझनेस लीडर्स होते शेती, लाईव्हस्टॉक आणि डेअरी चालवणारे उद्योजक. त्यांच्याबरोबर काम करताना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मी कस्टमरकडे कधीही प्रश्नांची उत्तरे घेऊन जात नाही. त्यांच्याशी बोलून भेटून खरा प्रश्न काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि शक्यतो त्यांना सहभागी करून माझ्या टूलबॉक्स आणि अनुभवाच्या अनुषंगाने त्यांच्या जोडीने आम्ही प्रश्नांची उत्तरे काढतो. त्यामुळे ही उत्तरे त्यांचीच असतात, विनयाची म्हणजे माझी नसतात. खात्री आहे की मी थोडा का असेना पण दीर्घकाळ टिकणारा विधायक आणि सकारात्मक फरक पडायला हातभार लावू शकते. आत्तापर्यंत ADC, युनायटेड हेल्थ ग्रुप, ब्ल्यू क्रॉस ब्ल्यू शील्ड, एक्सप्रेस स्क्रिप्ट्स, वॉल्टर्स क्लेवर फायनान्शियल सर्व्हिसेस, कॉम्पियर फायनान्शियल, थॉम्सन रॉयटर्स, जॉर्जिया पॅसिफिक, आर्कवे मार्केटिंग सर्व्हिसेस, AT&T, ल्युसेंट टेक्नॉलॉजीज यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरी, करिअर किंवा मॅनेजमेंट सल्लागार म्हणून काम केले. त्यातल्या काही बहुराष्ट्रीय फॉर्च्यून 100च्या यादीतल्या, तर काही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरच्या, तर काही स्टार्टअप्स आहेत. ले ऑफ नंतर पुन्हा एकदा नोकरी ते करिअर ते मॅनेजमेंट सल्लागार असा प्रवास झाला. अमेरिकन बिझनेसवुमन विनया गोरचा पुनर्जन्म झाला होता. गेल्या 40-45 वर्षांच्या या माझ्या सगळ्या अनुभवात कॉमन काय आहे? तर लोकांशी वागायचं कौशल्य म्हणजे सॉफ्ट स्किल्स.
भावना जाणण्याची, व्यक्त करण्याची आणि नियमन करण्याची क्षमता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आणि नवीन समस्यावर उपाय शोधण्याची क्षमता म्हणजे क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. हे विषय आणि कौशल्ये व्यापक इंडस्ट्री ॲग्नॉस्टिक आहेत. माझी टूल बॉक्स अशाच वेगवेगळ्या अनुभवाने समृद्ध आहे. परिस्थिती, इंडस्ट्री आणि इतर वातावरण लक्षात घेऊन थोडाफार बदल करावाच लागतो. पण मूलभूत मूल्यांची, कौशल्यांची आणि क्षमतांची पुनरावृत्ती होत असते. नोकरी, करिअर, कन्सल्टिंग सगळ्यांनाच हे लागू आहे. गेल्या 50-55 वर्षात टेक्नॉलॉजी केवढी बदलली. 1970च्या दशकात पत्रे आणि क्वचित लँडलाईन फोन ते आता स्मार्टफोन, लॅपटॉप, ईमेल, आयपॅड, इंटरनेट, गुगल, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणखी काही. मिलेनियल्स, जेन एक्स, जेन झेड या नवीन पिढ्या त्यांचं कामाचं कल्चर आणि अपेक्षा घेऊन बिझनेसमध्ये आल्या. गेल्या 2-3 वर्षात कोव्हिडमुळे घरून काम करायची सुरुवात झाली आणि लहान मोठ्या प्रमाणात अजूनही चालू आहे. आत्तापर्यंतच्या सर्व चढ उतारात मी सतत विद्यार्थी बनून स्वतःला अद्ययावत ठेवत आणि अपडेट करत राहिले. नोकरीच्या वर्तुळातून बाहेर पडून वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, बिझनेस सेगमेंटमध्ये यशस्वी बिझनेस वुमन झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने माझा जेन झेड बरोबर संवाद चालू आहे. पॉडकास्ट, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डिजिटल मार्केटिंग यासारख्या नवीन कालसुसंगत गोष्टी सध्या शिकते आहे. तरुण पिढीशी संपर्क राहतो, नवीन शिकायला मिळतं, मन तरुण राहतं. पण आता या पुस्तकाच्या निमित्ताने हे शिकत असलेलं नवीन ज्ञान अंमलात कसं आणायचं हे ठरवायला हवं. भविष्याकडे वाटचाल. मी जशी बदलत गेले तशा अर्थपूर्ण, इंटरेस्टिंग आणि पॅशनेट या शब्दांच्या व्याख्याही बदलत होत्या. वर्क लाईफची माझी बकेट लिस्ट वरचेवर अपडेट होत असते. पण जे बदलत नाही ते म्हणजे आय वॉन्ट टू बी हाय ऑन लाईफ. अजून कितीतरी गोष्टी माझी वाट बघत आहेत. हॅपी हॉर्मोनमुळे मिळणारी शारीरिक आणि मानसिक निरामयता ही कायमच महत्त्वाची. त्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप यांची सक्त जरुरी. रजोनिवृत्तीनंतर पुन्हा माझं वजन वाढलं आहे. मला रोजच्या व्यायामाबरोबर वजन कमी करायचं मनावर घ्यायला हवं. जे तिशीतले आराखडे होते ते आता 70त उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात ठेवून विचार करायला हवा. पुलंना भावलेलं एक गुपित आठवते. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. पूर्वी कामाच्या तणावाने हरवून गेलेल्या कलांशी किंवा नवीन कलांशी घट्ट मैत्री जमेल का? माझ्या उजव्या मेंदूचे लाड दुसरं कोण करणार? प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी करिअरच्या, लीडरशिपच्या रंगभूमीवरून बाहेर पडतो. त्याला मी सुद्धा अपवाद नाही. फक्त कधी बाहेर पडेन ते अजून माहीत नाही. पण त्याच्या जागी स्वतःला ज्ञानसंपन्न, समृद्ध करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहायला हवं. काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात, पण आणखी बरंच काही असणार आहे ज्यांची नावंसुद्धा अजून माहिती नाहीत. अमेरिकेत गोरे ग्रुप नावाची माझी कंपनी आहे. त्याची शाखा भारतात सुरू करून नवीन पिढीला मेंटोरिंग किंवा सॉफ्ट स्किल्स असं काही शिकण्यासाठी मदत करता येईल का? मी माझी लीडरशिप शैली सर्व्हंट लीडरशिप असं ठरवल्यापासून जमेल तेव्हा आर्य चाणक्य आणि कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथांचा अभ्यास करायचा प्रयत्न करते आहे. आज तागायत फारसा वेळ मिळालेला नाही, जमलेलंही नाही. सहज गप्पा मारताना एक मैत्रीण भारतीय नॉलेज सिस्टीमबद्दल बोलली. काहीतरी नवीन आणि चित्तवेधक वाटलं. असे कितीतरी खजिने अजून शोधायचे आहेत. ग्रोईंग ओल्ड इज मॅन्डेटरी बट गेटिंग ओल्ड इज ऑप्शनल. पोलर सिनियर सिटीझन सेंटरमध्ये जात होती तेव्हापासून मला सर्व्हिस डॉगला कसं शिकवायचं ते शिकायचं आहे. कदाचित आता मला वेळ मिळेल. हे शिक्षण खूप अवघड आणि किचकट आहे. कुत्र्यांना त्यांच्या प्रबळ आणि नॅचरल इच्छांवर ताबा ठेवायला शिकवावे लागते. विशिष्ट सर्व्हिससाठी विशिष्ट शिक्षण. उदाहरणार्थ, अंध माणसाच्या मदतीसाठी एक प्रकारचे शिक्षण,
ड्रग शोधणाऱ्या कुत्र्यांसाठी आणखी एका प्रकारचे शिक्षण, वगैरे वगैरे. जागेशी, गोष्टीशी वैयक्तिक कनेक्शन, सांगड, नातं जोडणाऱ्या भ्रमंत्या कुठल्या न कुठल्या रूपात माझ्या बकेट लिस्टवर कायमच असतील. पर्वत, समुद्र, पाणी आणि हिरव्या निळ्या रंगाचा निसर्ग मला खुणावत आणि बोलावत राहिला, पुढेही राहील, मला खात्री आहे. आत्तापर्यंत भारताबाहेर खूप भटकले आणि आता भारतातल्या भ्रमंत्यांचा शोध लावायला कदाचित जमेल. काही वर्षांपूर्वी भवाळकर मावशींनी मला त्यांनी लिहिलेलं पुस्तक भेट दिलं होतं, तिसऱ्या बिंदूच्या शोधात. पुस्तकात लिहिलं होतं, उदंड शुभेच्छांसह. आयुष्यातला तिसरा बिंदू शोधून त्यावर आत्मविश्वासाने आणि जागरूक मनाने राहणाऱ्या विनयास. माहेर आणि सासरचे दोन्ही बिंदू सोडून मी स्वतःचा तिसरा आधारबिंदू निर्माण केला आहे का? माझ्या 70व्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर वर्षा, कौस्तुभ, अमृता, केदार, प्रांजली सगळेच म्हणायला लागले की तू आता भारतात परत ये. अमेरिकेत जरी खूप अगदी जवळचे मित्रमैत्रिणी असल्या तरी एकटी कशाला राहतेस? आम्ही अमेरिकेत आलो किंवा तू भारतात आलीस तरी थोडे दिवसच असतात. आपण कुठेतरी फिरायला जातो, पण तुझ्याबरोबर आरामात गप्पा मारत राहायला वेळ मिळत नाही. शिवाय तू इकडे आल्याशिवाय नातवंडांची म्हणजे रुद्रनील, शिवांश आणि अरहांश या नातवंडांची त्यांच्या मोठ्या आईशी म्हणजे आजीशी ओळख कशी होणार? यात भर म्हणून सारे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीही मागे लागले आहेत. तिथे एकटी कशाला राहतेस? तुझे अनुभव ऐकायला, तुझ्याशी पुन्हा संवाद जोडायला आम्हालाही आवडेल. कोड्यात पेचात टाकणारी आणि विचार करायला लावणारी कल्पना. हातात घेतलेली कामं पूर्ण होईपर्यंत आणि अर्थात पोलर असेपर्यंत जमणार नाही. तिची म्हातारपणाची जबाबदारी मी दुसऱ्यावर नाही टाकू शकणार. इतकी वर्ष मला सकारात्मक ऊर्जेचा झरा देणाऱ्या घराशी, माझ्या साथीदारांशी माझा ऋणानुबंध, त्याचं काय? मी खूप भावूक होईन का? 40-45 वर्षांपूर्वी भारत सोडताना असे ऋणानुबंध होतेच की काय असं वाटलं त्यावेळेस. जीवनात आणि निसर्गात काहीही शाश्वत नाही असे म्हणतात. चेंज इज पार्ट ऑफ लाईफ. वर्षा, कौस्तुभ आणि केदार गेली कित्येक वर्ष डॅडींच्या नावाने काही खेड्यातील आणि लहान गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, करिअर आणि स्पोर्ट्सला पाठिंबा देण्यासाठी एक ट्रस्ट चालवतात, बाबासाहेब नाडगोंडे मेमोरियल ट्रस्ट. त्यांच्या कामात मलाही खारीचा वाटा उचलायला आवडेल. समाजाचे ऋण अंशतः तरी फेडण्याची संधी मिळेल. नवीन आव्हान. 1970च्या दशकातला भारत मला माहिती आहे. आत्ताचा नवीन भारत शोधायला हवा. जसं इतकी वर्ष मी इतर देश शोधले ना, तसाच. आनंद, ऊर्जा आणि सुखाच्या नवीन जागा, माणसं, गोष्टी शोधायच्या. खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या एका कवितेतल्या ओळी आठवतात. असे जगावे जगामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे जगामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही साठा उत्तराची कहाणी सांगलीत सुरू झाली आणि आता आयुष्याच्या सायंकाळी ती मिनीसोटामध्ये स्थिरावणार की वर्तुळ पूर्ण करून भारतात येणार हे काळच ठरवेल. कालाय तस्मै नमः. इथं आपलं पुस्तक वाचून पूर्ण झालं आहे. अभिवाचन निलिमा नातू. धन्यवाद.